भंडारा जिल्ह्यात पवनी तालुक्यातील अड्याळ येथे गेल्या 14 ऑगस्टला ग्रामसभा घेण्यात आली। ग्रामस्थांनी विविध मुद्द्यांवर ग्रामसभेमध्ये महत्त्वाचे ठराव घेतले। ग्रामपंचायत सभागृहात ग्रामसभा घेण्यात आली। जल जीवन मिशनच्या कामाने गेल्या कित्येक दिवसांपासून गावातील संपूर्ण रस्ते फोडून ठेवले आहेत। ठेकेदाराला विनंती करून सुद्धा कोणाचेही ऐकत नसल्यामुळे सदर ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांनी जल जीवन मिशनच्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा ठराव घेतला आहे। गावातील पाचसारी मार्गावर असलेले अतिक्रमण तात्काळ हटवून रोडवर असलेले दारूभट्टी गावाबाहेर पाठविण्यात यावी असे महत्त्वपूर्ण मुद्दे ग्रामसभेमध्ये ठरावाच्या स्वरूपात घेण्यात आले। ग्रामसभेमध्ये नवीन तंटामुक्ती अध्यक्ष यांची निवड करण्यात आली। सदर निवड मतदान प्रक्रियेतून करण्यात आली। निवडणुकीमध्ये नरेंद्र अंबादे यांचा फार मोठ्या प्रमाणात विजय झाला। विजयाबद्दल संपूर्ण गावकरी लोकांनी त्यांचे अभिनंदन केले। ग्रामसभेमध्ये सरपंच शिवशंकर मुंगाटे, उपसरपंच शंकर मानापुरे, ग्रामविस्तार अधिकारी साखरे मॅडम तसेच समस्त गावातील बंधू भगिनी उपस्थित होते। नितीन वरगंटीवार, तालुका प्रतिनिधी, अड्याळ पवनी। तुलाबाई आपल्या ग्रामपंचायत मध्ये पैसे कोणी घेत नाही, कोणी घेतला असेल त्याला नाव सांगा मला। या चांगला योग्य सांगा ज्याला कोणी पैसे मागितले असतील आणायचा नाही तुम्हाला। या आपल्या अधिकार समजून मागायचं आहे। अरे शिलाबाई, काम म्हणून तर मला समजलं नाही। एक जण कोणी व्यवस्थित बोला। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।